श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या या सक्सेस समर्थ रीनाज यूट्यूब या चॅनलवर. आजचा टायटल हा तुम्ही पाहिलाच असेल. आज आपण माहिती बघणार आहोत चतुर्थीविषयी. महिन्यातनं एकदा येणारी ही चतुर्थी. ह्या चतुर्थीला प्रत्येक गणेश भक्त उपवास हा करत असतो व रात्री चंद्रोदयानंतर उपवास देखील सोडत असतो. पण आज जी मी काही माहिती देणार आहे त्यास थोड्या वेगळ्यापणाने चतुर्थीविषयी माहिती देणार आहे. उपवासाला आपण नेहमीप्रमाणे चतुर्थीसारखाच करावा, पण उपवास करताना तुम्ही संकल्पयुक्त हा उपवास करायला हवा. चतुर्थीचा उपवास तुम्हाला नेहमीप्रमाणेच करायचा आहे व पूजा करते वेळेस सकाळी तुम्हाला देवाऱ्यासमोर बसून संकल्प देखील करायचा आहे. हा संकल्प असेल 21 चतुर्थींचा संकल्प करा व गणपती देवतांना तुम्ही तुमची इच्छा देखील सांगा व व्रताला हा प्रारंभ करा. उपवास नेहमीप्रमाणेच करायचा. सकाळी फलहार घेऊ शकता, चहा घेऊ शकता, दूध देखील घेऊ शकता व रात्री मात्र तुम्हाला जेवण हे करायचं नाही आहे. रात्री आपल्याला चंद्रोदयानंतर 21 मोदक हे करायचे आहेत. 20 हे तळणीचे गोड मोदक करायचे आहेत व 1 मोदक हा फक्त मिठाचा करायचा आहे, तोही तळणीचा करायचा आहे. चंद्रोदयानंतर देवाला नैवेद्य वगैरे ठेवून, गणपतीला नैवेद्य वगैरे ठेवून ते नैवेद्य तुम्ही तुमच्या ताटात घेऊ शकता व 1 मोदक हा तुम्ही खाऊ शकता. नैवेद्य मोदक खाताना जर मिठाचा मोदक तुमच्या तोंडात आला तर तुम्ही त्या क्षणी थांबून जावे, कारण मिठाचा मोदक हा खायचा नाही आहे. तुम्हाला थांबून जायचं आहे व सकाळी ते सगळे मोदक तुम्हाला गायला नैवेद्य म्हणून द्यायचं आहे. उपवास आहे थोडा कठीण, म्हणजे खूपच अवघड म्हणता येईल, पण मात्र इच्छा देखील तुमची म्हणजे अनुभव हा येईलच. म्हणून म्हणजे करून बघा, नक्कीच अनुभव तुम्हाला येईल. यूट्यूब या क्षेत्रात नवीन असल्यामुळे प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करत जा, शेअर करत जा आणि सबस्क्राईब देखील करत जा.